तर आता आम्ही पोचलोय महेंद्रमध्ये आणि ही आमची गाडी लागलेली आहे. तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं असाल तर ही आहे. आईच्या गावात पोलिसांनी पकडला आम्हाला आता परत इथं. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग हा अशा प्रकारे चालू करते. चालू आहे आणि हेल्मेट घेतला हातात. आणि आजचा प्लॅन असा आहे की मागचा ब्लॉग तुम्ही बघितला असाल तर आपण चाललो आहे आपली नवीन गाडी घ्यायला, आपला बोलेरो. तर त्याची डिलिव्हरी आज आहे, म्हणजे आज आपल्याला जाऊन घ्यायचं आहे. तर त्यासाठी चाललो आहे. तर मी आता चाललो आहे आपल्या रोडनी खालती मामांच्या इथं. तर आजचा ब्लॉग कशा प्रकारे बनतो तर बघूया. मी सगळं सेटअप आणलं आहे लावून, पण झालं आहे असं की गाडी चालवायला भेटते की नाही मला माहिती नाही. तर चला बघूया कशा प्रकारे बनते. नाही तर डायरेक्ट डिलिव्हरीची ती व्हिडिओ करू आपण जाऊन. तर आम्ही आता पोचलो आहे रत्नागिरीत. हे ते आमचे RTO ऑफिसचे इकडचा रोड आहे हा. आणि इथे पाठीमागे आहे ना RTOचे एक म्हणजे पोलीसवाला उभा आहे. आणि मी उतरून चालत चाललो आहे. ते पुढं बघू शकता, ते इथे पुढं जाऊन ते बघा हे थांबले दोघेजण. आम्ही टिबर सीट होता आणि आलं अर्ध्यावर आल्यावर आम्हाला दिसला म्हणून आम्ही थांबलो. मी उतरलो आणि ते हेल्मेट दिलं दादाजवळ द्या आणि मी पाठून चालत चाललो आहे. ते थांबलेत, चला त्यांच्यासोबत जाऊया. पाठून बघणार आहे आता पोलिसाला. तर परत चाललो आता चालत आईच्या गावात पोलिसांनी पकडला आम्हाला आता परत इथं. दादालाच पकडलं, त्याला सांगतो रॉंग साईडला गाड्या, हा रॉंग साईडला होता, त्याला माहिती नव्हतं इथं आहे या. आणि पाठीमागं पकडला. हा एक चलत आला माझ्यासोबत शुभम. आणि पाठीमागं पकडला आणि दिलं तर काय माहिती, इन्शुरन्स पण नाही, लायसन नाही, काय माहीत काय करतात आता. आम्हाला बोला पुढं हो, म्हणून आम्ही आता पुढं आलो आहे. हा सोडत नाही, आपण काय करायचा, असा सगळा प्रॉब्लेम झाला. तर भेटतोय पुढं जात बघू काय बोलतात ते. आता गाडी न्यायला आलो आणि इथं आमचीच गाडी झाली पायाची. पोलिसांनी पकडला, त्याने सोडला, काय फायनल सगळा ओके होता. दादाला माहिती नव्हता. आणि खाली आलो तर खाली पण पोलीस असतील. दादा आला आता आणायला यावं रिटर्न. त्याला कुठं उतरला, चल चला बसलोय वाटतं. तर आता आम्ही पोचलोय महेंद्रमध्ये आणि ही आमची गाडी लागलेली आहे. तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं असाल तर ही आहे. आतमध्ये पण बघू शकता, काचेच्या आतमध्ये आहे. खोलून दाखवतो ना, आता आपलीच गाडी आहे. तर चावी घ्यायची आहे, मग झाला. हे मॅट टाकलं आहे, गादी सीट कवर भारी. काही दिवसात आपण पण चालू होईल. आणि सध्या आपल्याकडे असणार आहे AC, फुल AC. हातला इंटिरियर वाव, एक नंबर. चला भेटूया पुढे. हार लावतात हे त्यांच्याकडून, आमच्याकडून दुसरा लावणार आम्ही. आम्ही चाललो आता मिठाई आणायला काहीतरी. तर आम्ही चाललो मिठाई आणायला. तर मी व्हिडिओ करायची होती पण तिथे शुभमला ठेवला आहे मी. आणि मी चाललो आहे विनूदादासोबत आपली मिठाई आणायला काहीतरी. इथे बघूया. ये त्याला कुठं जमत नाही, कुठं आणलेलं आहे. ब्लॉग बघितला तर समजेल मग. आहे काय हा भारी आहे. तर आता मिठाई घेतली ही. आता फक्त इथे एवढ्यापुरती घेतले, घरी जाऊन तर मोठा बॉक्स घेऊन जायला लागेल.
तर जरा आमची जरा घाईच आहे, म्हणजे माझी काय नव्हती, शुभमची काय होती. शुभमला कॉलेजला जायचं आहे त्याच्या परीक्षेला, तर त्याला सोडायला मी चाललो आहे. आणि गाडी आपली इथंच आहे, तिथं उभी. सगळं झालं आहे, फोटोशूट केला चावी घेताना आणि चाललो आहे. तर आता मित्रांनो मी आता लांजातून आलो जाऊन, म्हणजे गाडीचं तिथून शूट केल्यानंतर मी आपला लांजाला यायला निघालो. शुभमचा पेपर होता म्हणून, तर तिकडून आता शुभमला सोडला तिथं आणि मी आता निघालो आहे घरी जायला. तर बोललो ह्या ब्लॉगला इथंच एंड करूया. तर हा रोड आहे कांटा रोड, आता आपल्यासाठी हा पण चालू झालेला आहे कांटा रोड. तर आता लांजा काय आपल्यासाठी जवळच झाला आता. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.